ए लेखक बापा, तुझ्या नाटकातलं तू उभं केलेलं बिभत्स पाहत असलो ना तरी मी जगलोय सखराम बांड्याचा आत्मा पांघरून. अरे सोडलेल्या बायकांशी का होईना पण मी थाटलाय संसार. मध्येच मला कंटाळून सोडून गेलेल्या बाईंची मी रितसर गाडी खर्च लुगडं चोळी देऊन पाठवणी केलीये. तुला आठवते ना ती लक्ष्मीची आधीची नवऱ्याच्या सगळ्याची पूजा करायची. फार खोखा केला होता नवऱ्याने तिचा. शहाणा पछाडलं होतं तिला. मी तिला मिरजेच्या इस्पितळात दाखल केली. तिथंच गेली ती कुंकुवासी. प्रेताला अग्नी मीच दिला. तिचा नवरा का तिच्या घरचं नाही कुणी आलं. शेवटचा श्वास लागला तरी तिच्या तोंडात तिला टाकणाऱ्या नवऱ्याचंच नाव होतं. तोंडात शेवटचं पाणी मीच घातलं. सगळं रिस्सर केलं. पिंडाला कावळा शिवे ना तेव्हा भरपूर शिव्या घातल्या. तेव्हा घाबरून पिंडाला कावळा शिवला. लेखक बाप, एकदा का बाहेरची बाई माझ्या घराचा उंबरठा ओलांडून आत आली ना की ते माणूस माझं. तिचा बाहेरच्या जगाशी असलेला संबंध संपला. मग तो तुमच्या नाट्यकथानकाप्रमाणे प्रेक्षकांना भिडण्यासाठी उत्कर्ष बिंदू असला तरीही